हाँ सगळी डॉक्युमेंट्स काढून ठेवा. डॅड, हाँ बेटा. मम्मा, आकाश दादा. अगं काय झालं काय ओरडायला? हो एवढी का ओरडतीयस? काही प्रॉब्लेम झालाय का? ऍब्सोल्युटली नॉट. असा काही प्रॉब्लेम झाला नाहीये. इनफॅक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला बोलवलंय. बोल बेटा, काय सांगायचं तुला? डॅड, फायनली मी माझा डिसिजन घेतलाय. आय थिंक मी लग्नासाठी तयार आहे. काय खरंच? काय सेन्सिबल डिसिजन आहे बेटा. अरे वा, हे तर खूप छान आहे. मी कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. मुलीचं लग्न ना योग्य वेळी झालेलंच चांगलं असतं. खूप छान वाटलं मला. अगं मग आधी सांगायचं ना, एकाच मांडवात उरकून टाकली असती. नाही हा, असं नाही चालणार. माझ्या लाडक्या मुलीचं लग्न असं उरकणार नाहीये मी. चांगलं थाटामाटात करणार आहे. मी एक काम करते. मी ते मनसेकर आहेत ना, पण मला सांगते त्यांना सांगून तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधायला. नाहीतर आपण एक काम करूया का, मॅट्रिमोनियल साईटलाच रजिस्टर करूया का? हा, तसंच करूया आपण. डॅड, ए. व्हॉट इज दिस? उमा, तुला काय वेळ लागले का? तुला काय वाटतं आपली मुलगी असं कुठल्या तरी माणसाने शोधून काढलेलं स्थळ पसंत करेल का? आणि हे बघ प्लीज, अशा मॅट्रिमोनी साइट्सवर मुलगा बघायचा आहे का आपण? तिथे असं मिडल क्लासच स्थळ मिळणार. काहीतरी नॉनसेन्स बोलते. अहो असं का बोलताय तुम्ही? आशूसाठी नाही का त्या मनसेकरांनी चांगलं स्थळ शोधून काढलं? हे बघ, माझ्या मुलीची तुलना तुझ्या बहिणींच्या मुलींची अजिबात करू नकोस. आणि मी काय त्यांच्यासारखी स्थळ वगैरे बघणार नाही बरं का. आणि समयरा स्मार्ट आहे, ती निवडेल तिचा पार्टनर स्वतः. डॅड, थँक्यू. तुम्ही बेस्ट आहात. तुम्हीच मला समजून घेता. अँड बाय द वे, मी लव्ह मॅरेजेस करणार आहे. इज दॅट इव्हन अ क्वेश्चन? अरे वा, म्हणजे ऑलरेडी कुणी आहे की काय म्हणत? येस डॅड. या अशा गोष्टी डिस्कस करण्याची ही काय पद्धत आहे का? कोण तो मुलगा, कसा आहे, काही माहित नाही. आणि तुम्ही पण बाबा, तिचं ऐकून तुम्ही खुश होतायत? हा हा अचानक कुठून आला मुलगा? ए दादा प्लीज, हा अचानक कुठून आला नाहीये. इनफॅक्ट मी हेच सांगायला बोलवलंय तुम्हाला. डॅड, आय एम टेलिंग यू, माझं लग्न ना लवकरात लवकर करा. आणि माझं लग्न ना असं एकदम युनिक आणि रिच असलं पाहिजे. म्हणजे न्यूज मध्ये पण आलं पाहिजे. अगं ते सगळं होत राहील, पण मुलगा कोण आहे? सांगते मम्मा, चिल. अँड बाय द वे, तुम्ही त्याला ओळखता. ओळखतो? कोण? असं नाही होऊ शकत का माझी? मग तू का आम्हाला एकमेकांसमोर आणलं? का आमच्या दोघात एक कनेक्शन डेव्हलप केलं? आणि जर हेच होणार होतं तर आम्हाला का भेटवलंस? झोपली नाहीस तू असून? दूध पी. नकोय मला. दूध पी. जेवली नाहीयेस तू. आणि उद्या सकाळसाठी चहाला आहे दूध थोडा. नंतर पप्पा आणून देतील. प्लीज पी ताई. अगं जेवली नाहीयेस तू, ऍसिडिटी होईल. ताई एक विचारू का? माझ्याशी खरं बोलशील? मी तुझ्याशी खोटं बोलली आहे का कधी? माझ्यापासून काही लपवलंयस का? सांग ना ताई, तुझं कोणावर प्रेम आहे का? तुला असं वाटत असेल तर तो काय लपवतोय हे शोधायचा प्रयत्न करतो मी. डोंट वरी. नाही विचारशील, आडून आडून विचार. हा, हो त्याला डायरेक्ट विचारून परत तो हो हो तुला माहिती आहे ना, माझ्यासाठी साक्षी आणि गौतम माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे आहेत.
गौतमचा काय प्रॉब्लेम आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा, हे सगळं मी बघेन. जोपर्यंत त्याचा मोठा भाऊ जिवंत आहे, त्याच्या मनासारखंच होईल. तो आनंदी राहील ही माझी जबाबदारी. तो आराम करता. नाही मी बोल ना. तू बोललीस ना माझ्यापासून काही लपवणार नाहीस. आपण सगळं शेअर करतो एकमेकींशी. कोणावर प्रेम आहे का तुझं? प्रेमात पडलेस का तू? असेल तर सांगून टाक मम्मी पप्पांना. नाहीतर मग ते बोलतील तसं तरी कर. ताई, मम्मी पप्पांना ना बेस्ट समजतं आपली परिस्थिती काय आहे, आपण काय करायला पाहिजे. आणि ते जे ठरवतील ना ते ते चुकीचं नसेलच बघ. आपण विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यावर.